कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. घरडा CSR मधून डायलिसिस रुग्णांना दिलासा. लवेल घरडा हॉस्पिटलला नव्या मशीनची भर. गरजू रुग्णांना मिळणार मोफत उपचारांचा लाभ. लायन्स क्लबचा सामाजिक बांधिलकीचा आनंददायी उपक्रम. मतिमंद दिव्यांगांसाठी खेड ते चिपळूण मोफत रेल्वे प्रवास. पेन खोपोली मार्गावर कारला आग. चालत्या कारने अचानक घेतला पेट. आणि पेनकरांना पाईपलाईन गॅसचा दिलासा. सिलेंडरच्या कटकटीतून होणार लवकरच मुक्तता. 4500 घरात होणार गॅस पुरवठा सुरू. आता पाहूया सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील लवेल येथील बाई रतनबाई घरडा हॉस्पिटलमधील डायलिसिस सेंटरला घरडा केमिकल्स लिमिटेडच्या सामाजिक दायित्व उपक्रमाअंतर्गत नव्या डायलिसिस मशीनची महत्त्वपूर्ण भर पडली आहे. या मशीनचे लोकार्पण घरडा कंपनीचे मुख्य व्यवस्थापक रामचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील डायलिसिस रुग्णांसाठी हे सेंटर खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत असून अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना येथे मोफत डायलिसिस उपचार दिले जात आहेत. याआधी रुग्णांना डायलिसिससाठी दूरच्या शहरांमध्ये जावे लागत होते, त्यामुळे वेळ, पैसा आणि आरोग्यावर मोठा ताण पडत होता. नव्या मशीनमुळे आता अधिक रुग्णांना वेळेत दर्जेदार आणि सुरक्षित उपचार मिळणार असून रुग्णसेवेला अधिक गती मिळणार आहे. घरडा केमिकल्स कडून आरोग्य क्षेत्रात सुरू असलेली ही सामाजिक बांधिलकी परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे. सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून घरडा केमिकल्स लिमिटेडने या भागामध्ये, खास करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, जिथे पूर्वी पेशंट्स शहराकडे जायचे डायलिसिससाठी किंवा जवळपासच्या रुग्णालयामध्ये जाण्याचा प्रयत्न होता, हा वेळ वाचलाय. आणि इथे डायलिसिस मशीन उपलब्ध करून दिल्या कारणाने आजूबाजूच्या सगळ्या ज्या भागामधले जे अगदी रिमोट जे गावं आहेत, अशा पेशंट्सना हा जास्त फायदा होणार आहे. आपल्याला इथली जी एक आरोग्य सेवा अधिक मजबूत करायची आहे, जेणेकरून इथल्या जवळपासच्या लोकांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल, त्यांना इथे आरोग्याच्या सुविधा कशा मिळतील, हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणूनच घरडा केमिकल्स लिमिटेडने एक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून रतनबाई घरडा हॉस्पिटलमध्ये इथे डायलिसिस मशीन उपलब्ध करून दिल्या. अपेक्षा आहे की यापुढे अजून अशा पद्धतीची मदत, सहकार्य आपल्या सर्वांचं लाभेल, जेणेकरून इथल्या जवळपासच्या गावांमध्ये ज्या लोकांना आरोग्याच्या सुविधांसाठी बाहेर जावं लागतं, ते इथल्या इथे उपलब्ध होतील आणि शासकीय योजनांच्या मार्फत त्यांना मोफत सुविधा इथे प्राप्त होतील. तर मला आज आनंद आहे की ही मशीन उपलब्ध झाल्या कारणाने बऱ्याचशा लोकांना याचा इथे लाभ घेता येणार आहे आणि त्यांच्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्या दूर करण्यामध्ये एक खारीचा वाटा आमच्याकडनं उचलला जातो, याचा मला अभिमान आहे. धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर KK घरडा यांच्या प्रेरणेने लोटे परिसरामध्ये बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल घरडा केमिकल्सने चालू केले आहे. त्यामध्ये अत्याधुनिक असे डायलिसिस मशीन्स आपण इन्स्टॉल केलेले होते. त्याचा फायदा खेड, चिपळूण, दापोली या परिसरातील लोकांना होत होता. महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार याद्वारे केले जातात. रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे आपण अजून 2 अत्याधुनिक डायलिसिस मशीन हॉस्पिटलमध्ये ऍड करत आहोत. मला खात्री आहे की लोटे परिसरातील प्रामुख्याने खेड, चिपळूण, दापोली एरियामधील गरजू पेशंट्सना याचा अत्यंत फायदा होईल आणि त्याद्वारे घरडा केमिकल्स आणि डॉक्टर KK घरडा यांचा जे उद्देश होता, हा उद्देश सफल होईल. धन्यवाद. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात अनुग्रह विशेष शाळेतील मतिमंद दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम आज पार पडला. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या पुढाकारातून या विद्यार्थ्यांना खेड ते चिपळूण असा मोफत रेल्वे प्रवास घडवून आणण्यात आला. दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या या उपक्रमामुळे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रेल्वे प्रवासाचा अनुभव घेता आला. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह, आनंद आणि कुतूहल पाहून सर्वांच्याच भावना भारावून गेल्या.
काही विद्यार्थ्यांसाठी हा आयुष्यातील पहिलाच रेल्वे प्रवास होता। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या या उपक्रमातून समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी असलेली त्यांची सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली। या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले ते श्री अरविंद शेठ तोडकरी, अध्यक्ष ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड यांचे। मतिमंद दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि सामाजिक स्तरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे। आमचे लहान शिकवले काका ते आम्हाला चिपळूण आणल्याने आम्हाला खूप मजा आली। चिपळूण यायला धन्यवाद। ट्रेनचा प्रवास करून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। दिव्यांग मुलांची जी संस्था आहे तुमची हे अत्यंत चांगला उपक्रम राबवत आहे। सदर मुलांना कायदा आणि सुव्यवस्थेचं ज्ञान झालं पाहिजे म्हणून तुम्ही आम्हाला इंट्रोड्यूस करून दिलं, त्याबद्दल मी संस्थेचा आभारी आहे। आणि साहेबांनी आपल्या वेळ काढून आपल्या संस्थेला इथं उपस्थिती दिलेली आहे, त्याबद्दल मी साहेबांचे आभार व्यक्त करतो। आणि तुम्ही तुमच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला इथं जे बोलवलं आहे त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलिंगड हंगामाला सुरुवात झाली असून मुंबई गोवा महामार्गावरील बिबवणे परिसरात कलिंगड विक्रीचे स्टॉल्स थाटण्यात आले आहेत। महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह सिंधुदुर्ग आणि गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने या स्टॉल्सवर चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे। प्रवासादरम्यान थंडगार आणि रसाळ कलिंगडाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक वाहन चालक आवर्जून थांबत असून स्थानिक शेतकरी आणि विक्रेत्यांना याचा फायदा होत आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे कलिंगडाला मोठी मागणी असून नैसर्गिक गोडवा आणि ताजेपणामुळे बिबवणे येथील कलिंगड ग्राहकांच्या पसंतीस उतरते आहे। या हंगामामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असून ग्रामीण भागातील अर्थकारणालाही चालना मिळत आहे। पुढील काही आठवड्यात पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून त्यानुसार कलिंगड विक्रीतही वाढ होईल असा अंदाज स्थानिक विक्रेत्यांकडून व्यक्त केला जात आहे। सध्या कलिंगडचा दर म्हणून सांगायचं म्हणजे 35 ते 40 रुपये किलो प्रमाणे विकतोय। आणि त्यानंतर सांगायचं म्हणजे मी दरवर्षी आता 1997 पासून मी सुरू केलं आहे स्टॉल, तर आजपर्यंत माझा स्टॉल हा चालू आहे। काय आता पहिलं म्हणजे स्टार्टिंगला मीच स्टॉल लावतो पहिला, म्हणजे मी प्रयत्न करतो। आणि माझे सांगायचा उद्देश म्हणजे माझा एकच बागेचा एक माणूस आहे बागोला, ते 1997 पासून उमेश राऊळ पाट इथला मराळवाडी इथले आहेत, त्यांचे मी आजपर्यंत मी घेऊन येतोय ते कलिंगड। हंगाम पहिला सुरू झालाय का कसा? हा, पहिला हंगाम आता आजच म्हणजे कालच्या गुरुवारी तारीख किती होती, साधारण 11 तारीखला चालू केलं आहे मी ते हंगाम। आणि आता सीझन कसा पर्यटक असल्यामुळे जरा चांगल्या प्रकारे सेल पण होतोय। पेन खोपोली मार्गावर चालत्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली। पुणेहून दापोलीकडे जात असलेली कार श्री कॉम्प्लेक्स पेन खोपोली रोड समोर असताना अचानक पेट घेऊ लागली। गाडीमधून धूर आणि ज्वाळा दिसताच चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ कार रस्त्याच्या कडेला थांबवली आणि कारमधील तिन्ही प्रवाशांनी वेळीच बाहेर उडी घेतली। या कारमध्ये अजय प्रल्हाद मानकर, अजय गौतम पगारे आणि चेतन संदीप इंदोरे हे तिघे प्रवास करत होते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच पेन नगर परिषद अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, मात्र आगीत कारचे मोठे नुकसान झाले आहे। पुढील तपास सुरू आहे। गाडी बंद पडली, मग बंद पडली का पुढे आलो, स्टार्टर मारलं, बघितलं पुढे दूर येत होता, दूर आलं की तिने पेट बंदच पडली। पेण शहरातील कोंबडपाडा येथील साई मंदिरासमोर असलेल्या साई पॅराडाईज सोसायटीच्या इमारतीवर उभारण्यात येणाऱ्या टॉवरमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। टॉवरच्या रेडिएशनमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो। अपंगत्व किंवा जीवितहानीचा धोका नाकारता येत नाही असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे। विशेष म्हणजे हा टॉवर उभारताना केवळ सोसायटीची परवानगी घेण्यात आली असून परिसरातील इतर नागरिकांना विश्वासात घेतले गेले नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता हे काम सुरू करण्यात आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे। या पार्श्वभूमीवर सर्व रहिवाशांनी नगरपालिकेला लेखी निवेदन दिले आहे। नगरपालिकेचे अधिकारी सुहास कांबळे यांनी आवश्यक परवानग्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे। तिकडे आम्ही निवड करतो पाहिजे।
मुंबईप्रमाणेच आता लवकरच पेण शहर आणि परिसरातील रहिवाशांना पाईपलाईनद्वारे गॅस मिळणार आहे। त्यामुळे आगामी काळात सिलेंडरवर अवलंबून राहण्याची गरज संपुष्टात येणार असून सिलेंडरच्या कटकटीतून पेणकरांची मुक्तता होणार आहे। पेण शहरातील गॅस पाईपलाईनचे बहुतांश काम पूर्ण झाले असून या वर्षाअखेर जोडण्या पूर्ण करून प्रत्यक्ष गॅस पुरवठा सुरू करण्यात येईल असे आश्वासन महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिले। पेण शहराची लोकसंख्या आता सुमारे 1 लाखांवर पोहोचली असून नवी मुंबई, मुंबई आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असल्याने शहराचा झपाट्याने विकास होत आहे। या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येत असून त्यातील पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरत आहे। 2019 पासून MGL कडून पेणमध्ये गॅस वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे। पेण येथील पत्रकार परिषदेत विवेक सोनार, सहाय्यक उपाध्यक्ष प्रकल्प MGL यांनी माहिती देताना सांगितले की आतापर्यंत सुमारे 6000 घरांमध्ये गॅस वाहिन्या टाकण्यात आल्या असून त्यापैकी 4500 घरांमध्ये प्रत्यक्ष गॅस पुरवठा सुरू झाला आहे। यावेळी पत्रकारांनी कामातील त्रुटी आणि अडचणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। त्या त्रुटी दूर करून अडथळे सोडवण्याचे आश्वासन MGLच्या अधिकाऱ्यांनी दिले। आपण सगळ्यांनी आता ऐकलं की आपण 2015 साली रायगड जिल्ह्यातला आपल्याला एक ऑथरायझेशन मिळालंय। त्यानंतर 2019 पासून आपण पेणमध्ये कामाला सुरुवात केली। त्याच्या आधी आपण उरण, उल्वे, कर्जत, खोपोली आणि जो खालापूरचा एरिया आहे तिथे आपण रायगड जिल्ह्यात काम सुरुवात केली होती। पेण एरियामध्ये आपण ऑलरेडी 150 किलोमीटर स्टील पाईपलाईन आणि 350 किलोमीटरची MDP पाईपलाईनचं काम केलेलं आहे आणि आता बोलताना आपण अराउंड 6,500च्या आसपास डोमेस्टिक कनेक्शन आपण इथे कन्वर्ट केलेले आहे। पुढच्या प्लॅनमध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपण ज्या वेगाने आपण पुढे जात आहोत तिथे आपले नवीन सिटी गॅस स्टेशन जे आपल्याला गॅस पुरवठा देतील बाकीच्या एरियामध्ये त्याचं काम पण आता चालू आहे। अलिबागला आपला एक मोठा सिटी गॅस स्टेशनचा प्रोजेक्ट चालू आहे। विलेबागड आणि उसरगरला आपले एक अजून सिटी गॅस स्टेशनचे प्रोजेक्ट चालू आहे। जे दक्षिणचा जो रायगडचा एरिया आहे तिथे आपल्याला गॅस पुरवठा आणून देणार आहे। बघताना आपल्याला असं आढळलं की इथे डेप्थ कमी आहे की काही आपल्याला वाटतं की रेक्टिफिकेशन करायची गरज आहे। त्याच्यासाठी आम्ही सज्ज आहोत। तुमचे जे काही फीडबॅक आहे त्याच्यावरती आम्ही इमिजिएटली त्याच्यावरती लक्ष देऊया आणि त्याचे सर्वे करून पुन्हा एकदा जिथे आपल्याला वाटते तिथे आम्ही रेक्टिफिकेशनचं काम पण तातडीने त्याला हातात घेऊया। गैस के तरफ से आप सबको बहुत बहुत आभार ये इस कन्वर्सेशन में आने के लिए। हम लोग यहाँ पे आए हैं। यहाँ जो हमारे गैस पाइपलाइन बिछी हुई है और जो हमारे CNG स्टेशंस लगे हुए हैं उनके सेफ्टी के लिए बात करने के लिए और एक अवेयरनेस स्प्रेड करने के लिए। ये गैस जो है नेचुरल गैस ये एक बहुत ही सेफ गैस है। ये हवा से हल्का है तो गलती से भी कहीं पे इसका रिसाव होता है, ये अगर कहीं से लीक होता है तो ये आसमान की तरफ जाता है और फिर खतरा उससे कम हो जाता है। हम लोगों का बड़ा एक्सपेंशन प्लान है रायगढ़ के लिए, पेन के लिए स्पेशली, जो हम लोग ऑलरेडी आपके साथ शेयर किए हैं। 2 रिक्वेस्ट है आप लोगों से कि अगर कहीं पे खुदाई चल रही है आपके आसपास और आपको मालूम हो कि यहाँ पे गैस पाइपलाइन है, ये भी आपको पता चल सकता है गैस पाइपलाइन है कि नहीं। वहाँ पे हमारे मार्कर्स लगे हुए हैं, या तो एक स्टैंड की तरह लगा हुआ होगा या दीवार पे कोई पेंटिंग लगा होगा, तो उसके तहत आपको पता चल जाएगा यहाँ पे महानगर गैस का पाइपलाइन बिछी हुई है। आपसे सिर्फ इतना रिक्वेस्ट है कि एक नंबर जो हम लोगों ने आपके साथ साझा किया है 1800 2100 180021002100 इस नंबर पे कॉल कीजिए। तत्काल प्रभाव से हमारा जो टीम है जो पेन पे ऑलरेडी मोबिलाइज्ड हैं वो आपके उस लोकेशन पे आएंगे और चेक करके आपको ये बता देंगे कि वहाँ पे गैस पाइपलाइन है कि नहीं है और वो गैस पाइपलाइन सेफ रहे वो इंश्योर करेंगे वो टीम। इतना रिक्वेस्ट आप सबसे, पूरे सोसाइटी से ये हम लोग रिक्वेस्ट करने आए हैं। कर्देगावच्या आराध्य दैवत श्री ग्रामदेवतेच्या नवीन मूर्तीचा भव्य आगमन सोहळा व प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावानं आणि धार्मिक उत्साहात पार पडला।
मंगळवार दिनांक 2 डिसेंबर ते सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 या कालावधीत हा पावन सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। सोहळ्याची सुरुवात ग्रामदेवतेच्या नवीन मूर्तीच्या मंगल आगमनाने झाली। त्यानंतर विधिवत पूजा, अभिषेक, होम हवन, मंत्रोच्चार तसेच शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना विधी पार पडले। या सर्व विधींमुळे संपूर्ण गावात भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते। या निमित्ताने नमन, भजन, कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। गावातील नागरिकांसह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामदेवतेचे दर्शन घेतले आणि या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला। या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, स्थानिक युवक मंडळ आणि आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले। सोहळ्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल ग्रामस्थ व आयोजन समितीच्या वतीने सर्व भाविकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। आम्ही सर्व कर्ते गावातील ग्रामस्थ, सर्व म्हणजे मानकरी, गावकरी, गुरव येथील सर्व ग्रामस्थ यांनी 2 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत महादेव मंदिर व चंडिका वरदान मंदिर याचा जीर्णोत्सव नवीन मूर्त्या स्थापित करण्यात आल्यात। महादेव मंदिरचं 2 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत झाल्या। त्यानंतर 11 तारखेपासून आजपर्यंत 15 तारखेपर्यंत सत्यनारायण पूजा व चंडिका देवी वरदान मूर्ती आमच्या स्थापना झाल्या। 2 तारखेपासून 9 तारखेपर्यंत महादेव मंदिरात, 11 तारखेपासून आज तागायत 15 तारखेपर्यंत चंडिका वरदान मंदिरात। त्याचप्रमाणे सत्यनारायणची महापूजा आयोजन केलेली होती। ते सगळं सुरेखपणे संपन्न झालेलं आहे। तर सर्व गावकर मंडळी खूप आनंदित आहेत, त्यांचा उत्साही खूप आहे। तर संध्याकाळी परत एक नमनाचा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम नंतर इकडची सर्व या मंदिर बांधताना आम्ही काही इथं नव्हतो। जे कोणी पूर्वज आले आमचे बामण होत गावकरी, हे पूर्वजांनी हे मंदिर बांधलेले आहे। आमची आता 60-62 वर्ष झाली, ते पुढचं काय सांगू शकत नाही। एवढं सांगतो की आता मूर्ती बदलल्या का, त्या झिंजल्या होत्या, मूर्ती झिंजल्या होत्या म्हणून गावकऱ्यांनी, कोतांनी, सर्व गावातल्या लोकांनी असा निर्णय घ्या, आपण नवीन मूर्ती घडूया। मग त्या आज घडवल्या आणि दोन्ही देवळातल्या। खेड तालुक्यातील धामणी आणि पोयनार गावाचे सुपुत्र डॉक्टर अभिषेक अनंतराव विचारे यांनी मुंबई विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी विषयात PhD पदवी प्राप्त करून खेड तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात मानाचा ठसा उमटवला आहे। संगणक अभियांत्रिकी क्षेत्रात सखोल आणि अभ्यासपूर्ण संशोधन करून त्यांनी ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी संपादन केली असून त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। डॉक्टर अभिषेक विचारे यांचे वडील अनंतराव विचारे यांनी खेड तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून प्रदीर्घ सेवा बजावली आहे। आई वडिलांचे संस्कार, मार्गदर्शन आणि शिक्षणाची शिस्त यामुळेच हे यश मिळाले, अशी भावना डॉक्टर अभिषेक यांनी व्यक्त केली। त्यांच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। तळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून फोंडळवाडी गावातील ग्रामस्थांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करत घर वापसी केली आहे। शिवसेनेच्या स्थापनेपासून फोंडळवाडी गाव स्वर्गीय दत्ता चोरगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सक्रिय होते। मात्र त्यांच्या आजारपणानंतर आणि निधनानंतर गावाकडे दुर्लक्ष झाल्याने 4 वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। मात्र गेल्या काही वर्षात अपेक्षित विकास कामे न झाल्याने आणि गावाकडे वाढत चाललेले दुर्लक्ष पाहता ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली। आमदार भरत गोगावले यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत तळा शहर प्रमुख राकेश वडके यांच्या माध्यमातून माणगाव येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना शिंदे गटात घर वापसी करण्यात आली। या पक्षप्रवेशामुळे तळा तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी मुरुडमधील काँग्रेस शिवसेना युतीच्या बॅनरवरून ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केल्यानंतर रायगडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे। या ट्विटला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रायगड उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे यांनी दानवेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे। एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी हेच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रामाणिकपणे पुढे नेत असल्याचा दावा करत दानवे यांच्यावर घणाघात कुथे यांनी केला आहे। शिवसेनेचे कोणतरी स्वतःला नेते म्हणवणारे अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा माती खाल्लेली आहे। कारण आहे की मुरुडमध्ये एक बॅनर लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी धनुष्यबाण आणि पंजा एकत्र आहे
आणि म्हणून त्यांनी काहीतरी म्हटलेलं आहे की बाळासाहेबांचे विचार हे खुंटीला सोडून समुद्रामध्ये सोडलेले आहेत. तर मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की बाळासाहेबांच्या विचारांबद्दल तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण की बाळासाहेबांचे विचार घेऊन फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते हे आणि त्यांच्याबरोबर असणारे जे मंत्री आहेत, सर्व आमदार आहेत, ते घेऊन चांगल्या पद्धतीने चालत आहेत. आपल्याला मी पुन्हा एकदा सांगतो की आपण एकनाथ शिंदे साहेब आणि जे मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांच्या जीवावरच विधान परिषदेवर आमदार म्हणून या ठिकाणी निवडून गेलेला होता. आत्ता जाऊ शकत नाही. तुम्हाला चॅलेंज आहे माझा, उपजिल्हा प्रमुख म्हणून मी चॅलेंज करतो की तुम्ही आत्ता विधान परिषदेवर पुन्हा एकदा जाऊन दाखवा, किंवा ऑप्शन म्हणून तुम्हाला मी पुन्हा देतो की विधान परिषद सोडा, आपल्या बाजूला किंवा आपण ज्या ठिकाणी राहत आहात तिथल्या ग्रामपंचायतीला फक्त सदस्य म्हणून निवडून येऊन दाखवा. तुम्ही बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. तो बॅनर नीट पहा. त्या बॅनरवर अंतुले साहेबांचा फोटो आहे, अंतुले साहेबांचा, दुसरा कोणाचा नाही. मी जास्ती बोलणार नाही, पण तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही वेळोवेळी मातीच खात राहाल आणि प्रसिद्धीसाठी तुम्ही दर दिवस सकाळी उठलात की शिंदे साहेब असतील किंवा रायगड जिल्ह्यातले आमचे मंत्री असतील, भरतशेठ गोगावले असतील, महेंद्रशेठ दळवी साहेब असतील किंवा महेंद्रशेठ थोरवे साहेब असतील, यांच्याबद्दलच तुम्हाला बोलायला लागेल, कारण तुम्हाला दुसरा पर्यायच राहिलेला नाही. तुम्ही जर बोललात नाही शिवसेनेवर, शिंदे साहेबांवर, तर तुम्ही आता उजेडात येणार नाही. तुम्हाला तुमची लायकी ही महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही जर आरे म्हणालात तर शिवसेना तुम्हाला कारेने उत्तर देईल, हे मात्र निश्चित लक्षात ठेवा. मी एवढंच सांगेन तुम्हाला, शिंदे साहेबांबद्दल तुम्ही बोलू शकत नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, अंबादास दानवे, शिंदे साहेब कोण आहेत, तर ज्या सुरामध्ये गायक गातो त्या सुराला राग म्हणतात. जंगलामधल्या सगळ्यात ताकदवार झाडाला साग म्हणतात. जंगलामध्ये जो वणवा लागतो त्या वणव्याला आग म्हणतात. आणि एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्राचा वाघ म्हणतात. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आमच्या नादी लागू नका, ही शेवटची वॉर्निंग पुन्हा एकदा देतो तुम्हाला. आम्ही कोणाचे विचार कसे घ्यायचे, बाळासाहेबांचे विचार आम्ही जनतेपर्यंत कसे पोहोचवायचे आम्ही विचार करू. तुम्हाला आता घरी बसवलेलं आहे, तुम्ही घरी बसा, एवढंच मी तुम्हाला सांगतो. तुर्तास इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीपत्रासह वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.